नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन आणि माहितीपूर्ण विश्लेषणामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपण रोज नवनवीन गोष्टी शिकतो, वाचतो, तंत्रज्ञानात रोज काहीतरी नवीन येत असतं. पण कधी विचार केलाय, या सगळ्या मागे असलेल्या सत्तेचे नियम नेमके काय असतात? ज्ञानाचा हा भक्कम पाया कसा रचला जातो? आज आपण रिसर्च एथिक्स म्हणजेच संशोधन नैतिकता या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. एक साधा प्रश्न आहे, आपण दररोज जे विज्ञान आणि जो डेटा वाचतो, ज्यावर आपण विश्वास ठेवतो, ते खरोखरच सत्य आहे हे आपल्याला कसं समजतं? आज आपला समाज, आपली शिक्षण व्यवस्था आणि विज्ञानाची सगळी प्रगती या माहितीवरच अवलंबून आहे. पण विचार करा, जर या माहितीचा पायाच खोटा असेल तर काय होईल? अक्षरशः सगळंच कोसळेल. म्हणूनच या सत्याचं रक्षण कोण करतं आणि कसं करतं हे उलगडून पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तर आजच्या या प्रवासात आपण काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण सुरुवात करूया नैतिकतेच्या ओळखीपासून, मग तिची प्रमुख तत्वे, त्यानंतर अनैतिक गोष्टी आणि साहित्य चोरी म्हणजे नेमकं काय ते पाहू, मग त्यावरचे उपाय आणि शेवटी ह्या डिजिटल युगातली नवी आव्हानं आपण समजून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आता रिसर्च एथिक्स किंवा संशोधन नैतिकता म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही संशोधन करताना योग्य ती नैतिक तत्वे, नियम आणि मूल्यांचं पालन करणं हे एक असं अदृश्य सुरक्षा कवच आहे, जे हे पक्क करतं की संशोधनातून जे नवीन ज्ञान बाहेर येतंय ते खऱ्या अर्थाने सत्य, प्रामाणिक आणि अजिबात पक्षपाती नाहीये. ह्याच तत्वांमुळे तर आपण विज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. पण या सगळ्याची गरज काय? तर पहा, संशोधनात फक्त माहिती गोळा करून चालत नाही. तिथे प्रामाणिकपणा जपणं आणि चुकीची माहिती जाणीवपूर्वक टाळणं खूप महत्त्वाचं असतं. याशिवाय जे लोक या संशोधनात सहभागी होतात त्यांचे हक्क जपणं, विज्ञानावरचा लोकांचा विश्वास वाढवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाज हित जपणं ही याची प्रमुख उद्दिष्टे आहेत. म्हणजे थोडक्यात हे नियम फक्त विज्ञानाचं नाही तर आपल्या सगळ्यांचं रक्षण करतात. आता वळूया या नैतिकतेच्या प्रमुख तत्वांकडे. विश्वासार्ह ज्ञान निर्माण करण्यासाठी हे 7 अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पहिला म्हणजे प्रामाणिकपणा, फक्त आणि फक्त खरा डेटा वापरणे. दुसरा म्हणजे वस्तुनिष्ठता, म्हणजेच कोणताही वैयक्तिक पक्षपात न ठेवता काम करणे. तिसरं आणि चौथं तत्व आहे गोपनीयता आणि पूर्वसंमती. यासोबतच दुसऱ्याचं काम स्वतःचं म्हणून न सांगणं, डेटासोबत कोणतीही छेडछाड न करणं आणि शेवटी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवणं. विचार करा, जर एखाद्या वैद्यकीय संशोधनात खोटा डेटा वापरला गेला तर थेट रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. म्हणूनच हे नियम इतके कडक असतात. हे सगळे नियम शेवटी कोणासाठी आहेत? तर आपल्या माणसांसाठीच. उदाहरणार्थ, गोपनीयता या तत्वामुळे संशोधनात भाग घेणाऱ्यांची वैयक्तिक माहिती जसं की नावे गुप्त राहतात. आणि पूर्वसंमती किंवा इन्फॉर्म्ड कन्सेंट हे नक्की करतं की जो कोणी यात सहभागी झालाय तो स्वतःच्या मर्जीने झालाय, कोणावरही बळजबरी केलेली नाही. हे तत्व सामान्य माणसांच्या सुरक्षिततेची पूर्ण खात्री देतं. पण काय होतं जेव्हा हे नियम पाळले जात नाहीत? इथेच या प्रक्रियेतील खरा खलनायक समोर येतो. एका बाजूला आहे नैतिक प्रामाणिकपणा, जिथे खरा आणि अचूक डेटा वापरला जातो, पण दुसऱ्या बाजूला आहे अनैतिक वर्तन. म्हणजे काय? तर स्वतःच्या सोयीसाठी खोटा डेटा तयार करणं, सहभागी लोकांची फसवणूक करणं, माहिती लपवून ठेवणं किंवा मुद्दाम चुकीचे निष्कर्ष काढणं. हा खोटा डेटा कसा सत्याच्या मुळावर घाव घालतो आणि विज्ञानाची विश्वासार्हता कशी संपवतो हे यातून अगदी स्पष्ट होतं. आणि यातला सर्वात गंभीर प्रकार कोणता माहितीये? साहित्य चोरी, म्हणजेच प्लॅगरिझम. ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्यांचे विचार, त्यांचं लिखाण किंवा त्यांचं संशोधन हे माझंच आहे असं भासवून सादर करणं म्हणजे साहित्य चोरी. हा एक अतिशय मोठा शैक्षणिक गुन्हा आहे. कुणीतरी रात्रंदिवस एक करून संशोधन करतं आणि दुसराच कुणीतरी त्याच्या या बौद्धिक कष्टांवर डल्ला मारतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे हो ना? आणि लोक ही चोरी अत्यंत चलाखीने करतात. याचेही काही प्रकार आहेत. पहिला म्हणजे डायरेक्ट प्लेजिअरिझम, जे जसं आहे तसं उचलून कॉपी करायचं. दुसरा प्रकार थोडा गमतीशीर पण तितकाच चुकीचा आहे, सेल्फ प्लेजिअरिझम. यात स्वतःचंच जुनं संशोधन पुन्हा नवीन म्हणून खपवायचं. आणि तिसरा प्रकार म्हणजे मोझॅक प्लेजिअरिझम, ज्यामध्ये दुसऱ्याच्या कामात फक्त शब्दांची थोडी फेरफार करून ते स्वतःचं म्हणून वापरलं जातं. हे सगळे प्रकार शेवटी सत्याची प्रतारणाच करतात. मग यावर उपाय काय? हे सगळं कसं थांबवायचं? ही चोरी टाळण्यासाठी 3 अतिशय सोपे आणि व्यावहारिक उपाय आहेत.
पहिला म्हणजे तुम्ही ज्याची माहिती वापरताय त्याला योग्य ते श्रेय द्या, म्हणजेच सायटेशन्स आणि रेफरन्सेस द्या. दुसरं म्हणजे माहिती जशीच्या तशी कॉपी न करता ती समजून घेऊन स्वतःच्या शब्दांत लिहा. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे काम पूर्ण झाल्यावर प्लेजरिझम चेकर सॉफ्टवेअर वापरून आपलं काम खरंच मूळ आहे ना हे तपासा. प्रत्येक विद्यार्थी आणि संशोधकाने हे पाळलंच पाहिजे. आणि हो, हे नियम फक्त मोठ्या शास्त्रज्ञांसाठीच आहेत असं नाही. शिक्षण क्षेत्रातही याचं महत्त्व खूप मोठं आहे. अगदी कॉलेजच्या असाइनमेंटपासून याची सुरुवात होते. विद्यार्थ्यांनी एकमेकांची असाइनमेंट कॉपी करण्याऐवजी योग्य संदर्भ देऊन स्वतःचं ओरिजिनल काम करणं गरजेचं आहे. कारण केवळ गुणांसाठी कॉपी करण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीने केलेलं काम हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. जेव्हा आपण मोठ्या पातळीवरच्या संशोधनाबद्दल बोलतो, जसं की एखाद्या नवीन आजारावरील लस शोधणं, तेव्हा फक्त एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर अवलंबून राहून चालत नाही. तिथे लागते एक संस्थात्मक ढाल. मोठ्या संशोधन प्रकल्पांसाठी रिसर्च एथिक्स कमिटी स्थापन केली जाते. ही समिती एखाद्या वॉचडॉगसारखं काम करते. ती नैतिकतेची कसून तपासणी करते, सामान्य लोकांचं रक्षण करते आणि या नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी करते. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सध्याच्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, डिजिटल युगातील आव्हान. आज आपण इंटरनेटच्या जगात जगतोय. कोणतीही माहिती आज एका क्लिकवर उपलब्ध आहे आणि म्हणूनच कॉपी पेस्ट करणं अत्यंत सोपं झालंय. यामुळे साहित्य चोरीची शक्यता पूर्वीपेक्षा कैक पटींनी वाढली आहे. तंत्रज्ञानाने आपल्याला माहिती तर दिली, पण त्यातला प्रामाणिकपणा आपल्यालाच जपावा लागतो. म्हणूनच आजच्या काळात ह्या रिसर्च एथिक्सचं महत्त्व पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त वाढले आहे. आणि जाता जाता एका गोष्टीचा नक्की विचार करा. ज्या डिजिटल युगात सगळी माहिती आपल्या बोटांच्या टोकावर आहे, तिथे आपलं खरं आव्हान नवनवीन डेटा शोधणं हे आहे की उपलब्ध असलेल्या त्या डेटाचा प्रामाणिकपणा आणि सत्यता जपणे. समाजाचा विज्ञानावर असलेला विश्वास हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती टिकवण्यासाठी सतत नैतिकदृष्ट्या जागरूक राहणं गरजेचे आहे. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली माहिती नक्कीच तुम्हाला विचार करायला लावेल. नेहमी ओरिजिनल रहा, सत्याची कास धरा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.